नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुका हा लोकशाहीचा एक मोठा घटक असतो, महत्वाचा घटक असतो. आणि त्यामुळे व्यक्तिगत किंवा पक्षीय पातळीवर किंवा आघाडी पातळीवर निवडणुका लढवल्या जातात. पण ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आणि लोकशाहीच्या सत्ता कारणामध्ये सहभागी व्हायचं असतं, त्यांना सतत एक गोष्ट विसरून चालत नाही की आपण लोकांच्या मतावर निवडून येतो. आणि लोकांच्या मतावर निवडून येतो, त्यामुळेच लोकांना नावडेल, लोक आपल्यावर रागावतील, लोक आपल्यापासून दुरावतील, अशी कुठलीही कृती आपल्या हातून होता कामा नये, असं कुठलंही वक्तव्य आपल्याकडून होता कामा नये की जेणेकरून लोक आपल्यापासून दूर जातील. सतत असा प्रयत्न असला पाहिजे की लोक तुमच्याशी जोडले जातील आणि भावनेने, मनाने जोडले जातील. तुम्ही काहीतरी आमिष दाखवणार, हे फुकट देऊ, ते फुकट देऊ, एवढं अनुदान मिळेल, आरक्षण मिळेल, काहीतरी लालूच दाखवून लोकांना जवळ केलं तर ती लोक टिकत नाही. अशा, तुम्हाला आता केजरीवालचं बघितलं असेल तुम्ही. केजरीवाल हा गेली 10 वर्ष दिल्लीचा मुख्यमंत्री होता, प्रचंड बहुमताने तो लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून बसला. पण त्याचं सगळंच्या सगळं राजकारण लोकांना आमिष आणि लालूच दाखवण्यावर चालू होतं की महिलांना हे फुकट मिळेल, महिलांना बस प्रवास फुकट असेल, पाण्याचं बिल येणार नाही, पाणी फुकट, वीज फुकट. पण ज्या वेळेला लोकांना याची चटक लागते, तेव्हा तुम्ही जे काही फुकट दिलंय ते तुम्ही फुकट देणं हा माझा अधिकार बनतो. आणि एकदा अधिकार बनला की त्यानंतर तुम्ही देताय ती लालूच राहत नाही, त्याच्यापेक्षा अधिक नवी लालूच दाखवावी लागते. आणि तिथे मग ते राजकारण फसत जातं. म्हणूनच राजकीय पक्ष चालवताना लोकांना आपल्यामध्ये फायदा आहे असं वाटलं पाहिजे. पण तो फायदा हा लालूच म्हणून असता कामा नये, तर भावनेचं नातं जोडलं गेलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यातल्या अशा आकांक्षा या आपल्यामुळे पूर्ण होतील, या पक्षामुळे, या नेत्यामुळे, या विचारसरणीमुळे पूर्ण होतील असं वाटलं पाहिजे. थोडक्यात लोकांचे, जनतेचे हितसंबंध तुमच्या विचारसरणीमध्ये आणि पक्षाच्या भूमिकेमध्ये सामावले पाहिजेत. तरच तुमचा पक्ष लोकशाहीमध्ये यशस्वी होऊ शकतो, मतं मिळवू शकतो. पण अनेकदा असं होतं की काही नेते किंवा काही पक्षांच्या भूमिका ह्या समाजातल्या एका घटकाला खुश करण्यासाठी दुसऱ्या घटकाला अकारण दुखावतात. आणि मग त्यामुळे तो दुसरा घटक हा त्याचा तुमच्यामुळे कुठलाही तोटा होत नसला तरीही तुमच्या विरुद्ध जातो. उदाहरणार्थ, मुस्लिम समाज हा मुळातच इस्लामचं अनुकरण करत असल्यामुळे जो मुस्लिम नाही तो काफीर आहे, ही त्या धर्माची शिकवण आहे. आणि म्हणूनच कोणी कडवा हिंदू असेल किंवा कट्टर धर्मपालन करणार असेल किंवा धार्मिक भूमिका मांडणार असेल, तर मुस्लिम समाज हा त्या हिंदुत्ववादी पक्षापासून दुरावत जातो, त्या नेत्यापासून दुरावत जातो, त्या नेत्याला आपला शत्रू मानतो. म्हणून तुम्ही जे काय बोलत असता, करत असता, ते दुसरीकडे कुठल्या तरी समाज घटकाला दुखावणार असू नये याची काळजी निवडणुका लढवणाऱ्या पक्षांनी घेतली पाहिजे. भले तुम्ही त्याला काय लालूच दाखवा न दाखवा, पण तुमच्या भूमिकेमध्ये, तुमच्या कार्यक्रमामध्ये, तुमच्या धोरणामध्ये जर त्याला आपलं भवितव्य दिसू शकलं तर तो तुमच्या मागे वळतो. आणि तुम्ही काय देणार याचा विचार करत नाही, तुमच्या विजयामध्ये तो आपला विजय शोधायला लागतो. आणि जे आधी मी सांगितलं की तुम्ही कारण दुसऱ्या घटकाला दुखावत असता, मुस्लिम मतांचे गठ्ठे मिळवण्यासाठी ज्या ज्या पक्षांनी काय ते ईदे मिलाद किंवा काय
रमजान आणि त्या निमित्ताने डोक्यावर टोप्या घालून काही लोकांना, रमजानच्या उपास करणाऱ्यांना खाऊ पिऊ घालण्याची जी काय झाली नाटकं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या मनात अस्वस्थता निर्माण होत होती. सगळेच्या सगळे धर्माने हिंदू असलेले विविध पक्षाचे पुरोगामी नेते जेव्हा मुस्लिम टोपी घालून तो रमजानच्या काळामध्ये मोठमोठ्या भोजनावळी करायला लागले, ते बघून अस्वस्थ झालेला समाज हा हिंदुत्वाकडे वळत होता. आणि ते ओळखून नरेंद्र मोदींनी एक छोटीशी कृती केली होती. गुजरातमध्ये 2012च्या निवडणुकांसाठी संपूर्ण गुजरातचा दौरा करणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ठिकाणी मंचावर एक मुस्लिम मौलवी आला आणि त्याने जेव्हा ती जाळीदार टोपी मोदींना देऊ केली, तेव्हा त्याला तिथेच रोखून मोदींनी ती टोपी घ्यायचा इन्कार केला. त्याचा इतका प्रचार झाला, फोटो काढले गेले, दाखवले गेले, टीव्हीवर दाखवलं गेलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी हे एका मौलवीकडून एक जाळीदार मुस्लिम टोपी घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळे ते मुस्लिमांचा अपमान करता आहेत, हा सगळ्या पुरोगामी माध्यमांनी जो गवगवा केला, त्याचा सगळ्यात मोठा फायदा नरेंद्र मोदींना मिळाला. कारण अशा प्रकारे ईद किंवा रमजान या निमित्ताने मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारे आणि मुस्लिमांना खुश करण्यासाठी मुस्लिम नसतानाही ती मुस्लिम जाळीदार टोपी डोक्यावर घालणारे जे सगळे पक्षीय नेते होते, त्यांच्यावर मनातल्या मनात रुसून बसलेला पण त्यावर जाहीर भाष्य न करणारा लाखो लाखो हिंदू समाज, करोडोच्या संख्येने असलेला हिंदू समाज, ज्या ज्या मुस्लिम हिंदूच्या मनात त्या अशा हिंदूंनी जाळीदार टोप्या घालण्याविषयी राग होता, अशा सगळ्यांना मोदींनी त्या एका कृतीतून खुश केलं. आणि गुजरात सारख्या मध्यम आकाराच्या राज्याचा हा मुख्यमंत्री देशातला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून लोकांच्या मनात भरला. मत मिळवण्यासाठी मोदींनी हे केलं, हे फार काही धर्माच्या आहारी जाऊन केलं असं मी म्हणणार नाही. कारण त्यानंतरही अनेक मुस्लिम सोहळ्यामध्ये, मोठ्या मोठ्या मशिदीमध्ये नरेंद्र मोदी गेलेले आहेत, मुस्लिम धर्मगुरूंकडे गेलेले आहेत. पण त्या एका कृतीने त्यांनी देशभरच्या लाखो आणि करोडो हिंदूंना जो दिलासा दिला, त्यांनी एक हिंदू वोट बँक मोदींनी आपल्यासाठी तयार करून घेतली. कृती छोटी आहे, काही देत नव्हते मोदी. पण दुसरीकडे असेही लोक असतात की भाजपला, आर एस एस ला दुखवायचं म्हणून कारण नसताना त्या जाळीदार टोप्या घालायच्या आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं, जेणेकरून आपण आर एस एस ला दुखावतोय हा अहंकार सुखावायचा. त्यातून तुम्ही अशा हिंदूंना आपल्यापासून दूर करत असता. 2014 मध्ये मोदींना प्रचंड बहुमत मिळालं, एकपक्षीय बहुमत मिळालं. त्याचं कारण अशा लोकांना जोडण्याचा प्रयत्न मोदींनी केला. आणि दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर हातमिळवणी करायला हरकत नव्हती. पण ती हातमिळवणी करताना आपल्याला मुख्यतः हिंदुत्वामुळे मतं मिळाली आहेत याचं भान उद्धव ठाकरेंना राहिलं नाही आणि त्याचा मोठा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला. अगदी मुस्लिम मतं मिळून सुद्धा उद्धव ठाकरे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत भरघोस मुस्लिम मतं मिळाली. पण जितकी मुस्लिम मतं मिळाली त्यापेक्षा मोठ्या संख्येने त्यांच्यापासून हिंदू मतं दुरावली. आणि राजकारणात, प्रामुख्याने निवडणुकीच्या राजकारणात, लोकशाहीच्या राजकारणामध्ये आपल्यापासून मतं दुरावणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने आणि नेत्याने घ्यायची असते. हे मी आज परत एकदा एवढ्यासाठी समजावतोय मित्रांनो, की सध्या मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातल्या 25-26 काय त्या महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, याच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहेत. आणि त्यासाठी आत्तापासून सगळ्या पक्षांनी जमवाजमव सुरू केली आहे. आणि ही सगळी जमवाजमव ही आपली मतं वाढवण्यासाठी
आपल्याविषयी लोकांमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी अधिकाधिक लोकसंख्येने आपल्याशी जोडून घ्यावं यासाठी जे प्रयत्न करतात ते आपला पक्ष वाढवत असतात. किमान आपल्यापासून कोणी दूर जाऊ नये. भले आज आपल्या बरोबर नसेल, पण तो उद्या आपल्या बरोबर येऊ शकतो, यासाठी तरी कोणाला दुखवायचं नाही, एवढं भान ठेवलं पाहिजे. आणि नेमकी उबाठा शिवसेनेची काही मंडळी आज माणसांना दुखवण्याचा एक प्रकारे मोहिमेवर निघाली आहेत असं वाटतं. काल परवा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक कोठारे, महेश कोठारे यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य ऐकून त्यांच्यावर ज्या प्रकारे उबाठा शिवसेनेचे लोक तुटून पडले, त्यातून आपण महेश कोठारेच्या चाहत्यांना धक्के मारून आपल्यापासून दूर करतोय याचं भान सुद्धा उबाठा शिवसेनेच्या अनेक नेत्यांना राहिलं नाही. आपल्याला मोदींचं काम आवडतं, आपण मोदी भक्त आहोत आणि मुंबईत भाजपचा महापौर होऊ शकेल, बस एवढंच वक्तव्य केलं. आणि महेश कोठारे यांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तर उद्या त्यांना मराठी म्हणून आपल्याशी जोडून घेता येईल याचं भान उबाठा शिवसेनेने ठेवायला हवं होतं. पण सगळीच्या सगळी उबाठा शिवसेनेची गँग ही महेश कोठारेंवर अशी तुटून पडली आहे की त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारे ठाकरे बंधू किंवा उबाठा शिवसेना यांच्याविषयी कसलंही किलबिश नसेल, तरी तो दुजा भाव या एका कृतीतून उबाठा शिवसेनेने निर्माण केलाय. एक गोष्ट आहे, आता जगात काही इकडचं तिकडे झालं तरी महेश कोठारे किंवा त्यांना मानणारा त्यांचा परिवार वर्ग आणि त्यांचा चाहता हा उबाठा शिवसेनेपासून 4 हात दूर राहील. शक्य होईल तेवढं उबाठा शिवसेनेचा पराभव व्हावा यासाठीच ते प्रयत्न करतील. महेश कोठारे ही छोटी व्यक्ती नाहीये. त्यांचा मुलगा सुद्धा कलावंत आहे. ते स्वतः चित्रपट निर्माता दिग्दर्शक आहेत, स्वतः अभिनेते होते आणि त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग असतो. कदाचित तो लाखात असेल, 1.5 लाखात असेल, 2 लाखात असेल, तेवढ्यांनी निवडणुका फिरत नाहीत. पण आपल्याला शिवसेनेला महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जी काय 60-70 लाख 90 लाख मतं मिळतात, त्यातली 1-2 लाख मतं सुद्धा तुमच्यापासून दुरावणं हे घातक असतं. तुम्हाला मिळणाऱ्या मतामध्ये 2-3% घट होते. त्यामुळे महेश कोठारे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना चुचकारून आपल्याकडे कसं घेता येईल, त्यांचा मराठी अस्मिता आणि मराठी बाणा जागवता कसा येईल या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे होता. त्यापेक्षा त्यांना दुखावण्याला उबाठा शिवसेनेने प्राधान्य दिले. मग काय होणार? मला सांगा, महापालिका निवडणुका तुम्ही लढवणार आहात, तर महेश कोठारे हा, मला वाटतं त्यांचं पाठारे प्रभू वगैरे असं ज्ञातीचं नाव आहे. त्या पाठारे प्रभू ज्ञातीचे काही कदाचित आणि प्रामुख्याने मुंबईच्या परिसरामध्ये या जातीचे लोक राहतात. त्यांच्यामध्ये महेश कोठारे हा इन्फ्लुएन्सर असतो, प्रभावशाली व्यक्तिमत्व असतं. विषय एकट्या महेश कोठारे व्यक्तीविषयी नसतो किंवा त्याच्या परिवारापुरता मर्यादित नसतो. त्याच्या समाजामध्ये, त्याच्या जातीमध्ये त्या माणसाला मानणारा खूप मोठा वर्ग असतो. आणि तुम्ही जेव्हा त्याच्यावर हल्ला करता तेव्हा त्याला आपल्या जातीचा एक मोठा माणूस म्हणून मानणारा वर्ग असतो, त्या सगळ्यांना तुम्ही दुखावत असता. आठवण करून द्यायची म्हणून सांगेन की प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे नेते सुद्धा पाठारे प्रभू होते. आणि त्यामुळे जर काय नुकसान उबाठा शिवसेनेने करून घेतलं असेल, तर ते मला वाटतं हे नुकसान करून घेतले.
त्याची गरज होती का याचा विचार करा. जितकी माणसं निवडणूक काळामध्ये आणि निवडणुका जवळ आलेल्या असताना जोडायची, याला प्राधान्य असलं पाहिजे. त्याचा विसर या सोशल मीडिया आणि माध्यमांच्या कालखंडामध्ये राजकारण्यांना किती एखाद्या रोगासारखा चिकटलाय याच ही साक्ष आहे. महेश कोठारे कुठेतरी बोलले असतील, ते लाखो लोकांपर्यंत गेलेलं नव्हतं, करोडो लोकांपर्यंत गेलेलं नव्हतं, पण ते पोहोचवण्याचं काम उबाठा शिवसेनेच्या उफराट्या प्रतिक्रियेमुळे झालं. आणि हे अर्थातच महेश कोठारे माघार किती घेतील, माफी मागतील का वगैरे विषय दूरचा आहे, पण त्यांची हे वक्तव्य हे जर काही मर्यादित लोकांपर्यंत राहिलं असतं तर ते लाखो करोडो लोकांपर्यंत नेण्याचं पाप हे उबाठा शिवसेनेच्या लोकांनी केले आणि त्याची गरज नव्हती. राजकारणात अशी गोष्ट करून चालत नाही आणि प्रामुख्याने निवडणुकीच्या राजकारणात असलेल्या लोकांनी अधिकाधिक लोकसंख्येला दुखावणारे उद्योग करायचे नसतात. पण आपल्याला मराठी माणसाने हाकून लावलं पाहिजे, मतदाराने सपाटून आपटून धोपटून हरवलं पाहिजे, यासाठी सतत प्रयत्नशील असलेले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग उबाठा शिवसेनेकडून असं काहीतरी झालं तर नवल नाही. नवल नाहीये. खरंच मित्रांनो गंमत गंमत वाटते. आणि परत मुंबई 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 आमची तुम्ही म्हणता, तर पाठारे प्रभू समाज जो काय आहे, तो पाठारे प्रभू समाज हा प्रामुख्याने ओरिजिनल मुंबईकर मानला जातो, हे पण विसरता कामा नये. आणि मराठी अभिमानाच्या गोष्टी करणारेच महेश कोठारेवर तुटून पडत असतील तर मग त्यांना राजकारण किती कळतं, राजकीय मतलब आणि राजकीय स्वार्थ किती कळतात, असा प्रश्न पडतो. मला खरंच डोकं चाललं नाही की कोणालाही, प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. काल परवापर्यंत राज ठाकरे सुद्धा मोदी नवलकर, सॉरी, नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते. 14ची लोकसभा निवडणूक, 19 आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरेंनी सुद्धा मी मोदींच्याच गुणगान करत करत लढवलेली होती. मग आज महेश कोठारे यांनी जर 4 शब्द मोदींबद्दल चांगले बोलले तर तुम्ही एवढं उखडून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याची गरज काय होती, हे खरोखरच मला कळत नाही. खरोखर म्हणजे याकडे उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी साफ दुर्लक्ष केलं असतं तरी चाललं असतं. पण आता एक असा निष्कर्ष काढता येतो की आपण जिंकलो हरलो तरी फरक पडत नाही, पण आपण मोदी, शहा, भाजप संघ यांना शिव्या शाप देत जगायचे. आणि ते शाप शिव्या देत देत आपण पराभूत झालो, नामशेष झालो तरी हरकत नाही, कारण आपलं उद्दिष्ट निवडणुका जिंकण्याचं नाहीये. आपला पक्ष टिकवणं, तो पक्ष विजयी करणं, हे मुळात उबाठा शिवसेनेचं आता उद्दिष्टच दिसत नाही. त्यांना आपला पक्ष कसा संपवायचा आणि तो संपवण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा इतका छंद जडलेला आहे की रोजच्या रोज आपल्यापासून मतदार कसा दूर राहील, कुठल्या कुठल्या समाज घटकाला दुखावता येईल आणि त्याला आपल्याला मत देण्यापासून परावृत्त कसं करता येईल, ती संधी उबाठा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते शोधत असतील तर त्यांच्याकडून हे असंच होणार. महेश कोठारेकडे किंवा त्याच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा हा विषय संपवता आला असता आणि नुकसान झालं नसतं जे आता होऊन गेलेलं आहे. असो मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.